नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये तांडेलला अभिजितची माणसं घेऊन पुढे निघून जातात. मात्र आकाशला अभिजित हा थापडतो आणि त्यानंतर आकाश त्याला धरतो आणि म्हणतो की ए थांब, कुठे चाललायस पळून, थांब, कोण आहेस तू आणि काय आमच्या घरात करताय तुम्ही, असं म्हणून तो त्याची गचांडी धरतो. नंतर आकाश त्याला खाली दाबून धरतो. त्याच वेळेला आकाश म्हणतो की बोल, कोण आहेस तू आणि हे सगळं काय चाललंय आमच्या घरात तुम्ही कोणाला लपवलं होतं, हे सगळं आकाश त्याला विचारतो. तितक्यात मागून भूमी येते. भूमी म्हणते की आकाश, आकाश पकड त्याला सोडू नको, कोण आहे ते बघ, आपल्या घरात शिरलाय तो. त्यामुळे आकाश आता त्याचा चेहरा धरायला जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करतो आणि तेवढ्यातच आता आकाश म्हणतो की बोल लवकर आणि त्याचा गाल त्याने जोरात धरलेला असतो. अभिजित हा शांत असतो. भूमी म्हणते की सोडू नकोस त्याला. तितक्यातच अभिजित आता खाली जी माती असते ते आकाशच्या डोळ्यात टाकतो आणि निघून जातो. भूमी धावत येते आणि म्हणते की आकाश, आकाश तू ठीक आहेस ना, तुला काही झाले नाही ना. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, मला काही झालं नाही, थांब आपण त्यांच्या मागे जाऊया, कोण आहे ते बघूया. भूमी म्हणते की थांब आकाश, तुला लागलं इथेच थांब. नंतर मग आकाशला पाणी दिल्यानंतर त्याला शेकायला मानसी फडका आणून देत असते. तेव्हा आकाश तिला थँक्यू म्हणतो. नंतर मानसी म्हणते की कोण लोक होती ती. नंतर अथर्व म्हणतो की पण आपल्या बंगल्यामध्ये शिरण्याची हिंमतच कशी काय केली त्यांनी, कोण लोक होती मला काहीच कळत नाही. त्याच वेळेला ताल लगेच आकाश म्हणतो की काय माहिती कोण होती, माझ्या हातून पकडता पकडता निसटली गेली ती, माझ्या डोळ्यात त्यांनी नेमकी माती फेकली म्हणूनच आम्हाला दिसेनासं झालं आणि ते तिथून निसटून गेले. आता मात्र सगळेजण घाबरलेले असतात. त्याच वेळेला अथर्व म्हणतो की मला तरी वाटतंय हे नेमकं काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. भूमी म्हणते की आपल्या घरात कोणाला तरी लपवून ठेवलं होतं त्यांनी आणि कोणाला तरी लपवलेलं त्यालाच ते घेऊन जात होते. तेव्हा मग आजी म्हणते की हे सगळं कसं होतं आपल्या घरात कळत नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की आजी मला एक कळलं आहे, मला असं वाटतंय की कोणीतरी ना आपल्या घराच्या मागे ते गोडाऊन आहे ना तिथे त्या माणसाला लपवून ठेवलं होतं आणि आपल्याला काहीतरी तो माणूस ना बहुतेक सांगायला आलेला होता. आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी तो आल्याबरोबर त्याला कोणीतरी घेऊन गेलं असं मला वाटतंय. म्हणजे आपल्यापर्यंत त्याला पोचूच दिलं नाही, असं सगळं केलंय असं भूमी सांगत असते. त्याच वेळेला आकाश ते सगळे ऐकतो. नंतर मग अथर्व म्हणतो की चला मग ते फार काळ जास्त लांब गेले नसतील, आपण जाऊया त्यांना शोधूया. तेव्हा भूमी, आकाश आणि अथर्व तिघे निघतात. रागिनी थांबवत म्हणते की थांबा, कोणालाही कुठेही जायची गरज नाही. तेव्हा अथर्व आणि आकाश म्हणतात की अगं आत्या, ते काही फार लांब गेले नसणार, आम्ही त्यांना शोधून काढतो. मात्र मग आत्या म्हणते की नाही, काहीच गरज नाही आहे, उद्या आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देऊया, मग बघूया पोलिसच बघतील काय करायचे ते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की पोलीस कंप्लेंट तर केलेली आहे. मग रागिनी म्हणते की झालं तर मग आता आपण काहीच करण्याची गरज नाही, तुम्ही शांत बसा, कुठेही कोणी जायचं नाही. तेव्हा भूमी विचार करते की रागिनी आत्या इतक्या का अस्वस्थ वाटतायत, त्यांना काहीतरी समजेल आम्हाला याची भीती वाटते का. तितक्यात आता आकाश रूममध्ये येतो आणि तो चिडलेला असतो. भूमी त्याला समजावते की आकाश ऐक ना, प्लीज चिडू नकोस ना. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, मी चिडू नको नाहीतर काय करू, तुला काय गरज होती हे सगळं करण्याची, तुला मी सांगितलंय ना कित्येक वेळा तू एकटीने कुठेही जायचे नाहीस, तरीही तू काय ऐकत नाही भूमी माझं, तुला कळतंय का, तुला जर काही असतं तर मी काय केलं असतं. अगं तू जीव आहेस माझा, मी तुला किती वेळा सांगू, तुला काही झालेलं मला नाही सहन होणार. हे बघ, तुला जर काही झालं ना तर मी जिवंत राहू शकणार नाही, तुला कळतंय का मी काय बोलतोय ते. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश तू एवढं प्रेम करतोस माझ्यावर. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तुझ्याशिवाय मी जगण्याची कल्पनाच नाही करू शकत. हे ऐकल्यावर भूमीला खूप बरं वाटतं आणि ती म्हणते की आकाश खरंच सॉरी, पण मला ते शोधणं जास्त महत्त्वाचं वाटलं म्हणून मी तिकडे गेले. तेव्हा आकाश तिला मिठी मारतो आणि म्हणतो की भूमी प्लीज असं कधीही करत जाऊ नको, मला न सांगता तू अशी कुठेही एकटीने जायचे नाही. जर तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर, अगोदरच तुला एकदा मी बॉम्ब ब्लास्टमधून गमावलंय, आता मी तुला गमावणार नाही. तेव्हा मग आता ब्लास्ट प्रकरणातून गमावलंय असं भूमी विचारते. भूमी म्हणते की एक मिनिट, तू काय म्हणालास, तू मला ब्लास्टमध्ये गमावलं म्हणजे. तेव्हा मग आकाश म्हणतो की आपण नाही का फिरायला गेलो होतो हनुमूनला, तिथे झोपडीला ब्लास्ट झाला, आग लागली, त्याबद्दल बोलते मी, त्या ब्लास्टबद्दल. एकदा मी तुला गमावले आणि जर इथून पुढे ते एकटीने कुठे गेलीस ना तर मी जिवंत राहणार नाही. भूमी स्वतःचा हात त्याच्या ओठावर लावते आणि म्हणते की नाही आकाश प्लीज असं बोलू नकोस, असं प्लीज बोलू नकोस, मला खूप वाईट वाटतंय रे, असं का बोललायस तू. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी हेच आहे, मलाही असाच त्रास होतो जेव्हा तुझ्या जीवाचं बरं वाईट काही होईल अशी मला भीती वाटत असते. भूमी म्हणते की बघ तुला काही होणार नाही, आपण दोघांना एकमेकांना काही होणार नाही, आपण दोघे कायम एकमेकांसाठी आहोत, तू मला काही होऊ द्यायचे नाही आणि मी देखील तुला काही होऊ देणार नाही. तर हे ऐकल्यानंतर आता आकाश म्हणतो की भूमी हे बघ, आता तू एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायची, इथून पुढे एकटीने तू कुठेही जायचे नाही, आता आपण एकमेकांशीच
आहोत, बरोबर तुला माहिती आहे ना. त्या भूमी हसते आणि म्हणते की हो आकाश, मी तुला सोडून आता कुठेही जाणार नाही. बरं आता स्माईल कर, असं म्हणून ती त्याला हसायला सांगते. अभिजित गाढ झोपेत असताना त्याला त्याच्या माणसाचा फोन येतो. तो म्हणतो की हॅलो, बोल रे, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की सर, एक वाईट बातमी आहे. तांडेल आपल्या तावडीतून निसटून पळाला आहे. हे ऐकल्यावर त्याची झोप उडते आणि तो म्हणतो की काय? तितक्यात तो पटकन अंथरुणातून उठतो आणि बाजूला जातो आणि म्हणतो की हे सगळं कसं काय शक्य झालं? तेव्हा तो म्हणतो की साहेब त्याला भाऊच्या धक्क्यावर तिथे नेणारच होतो, पण प्रॉब्लेम झाला. तितक्यात आता तो म्हणतो की लवकरात लवकर त्याचा शोध घ्या, लवकर शोध घे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तो जर निसटून कुठे सांगायला गेला तर मग तुम्ही संपलात म्हणून समजा. असं म्हणून आता तो तिकडे जात असतो आणि त्याच वेळेला अभिजित हा म्हणतो की हे प्रकरण आता आईला सांगू की नको? जर आईला आता मी हे सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आई मला जिवंत ठेवणार नाही. बघूया उद्या सकाळपर्यंत काय होतं ते, नंतर आईला सांगितलंच पाहिजे. नंतर आता रागिनी ही तिच्या फाईल्स चेक करत असते. तितक्यातच पौर्णिमा तिथे येते आणि पौर्णिमा म्हणते की आई, मला ना खरंच खूप भीती वाटत आहे. आपल्या घरात हे सगळे प्रकरण झालं आहे आणि हे जे प्रकरणाचा बवाल झाला आहे, हे जर प्रकरण आपल्याच अंगाशी शेकलं तर आपण काय करणार? तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं, तू जरा गप्प बसतेस का? प्रत्येक वेळेला तुला काहीतरी नायरी लावणं हे गरजेचंच असतं का? अभिजित, जरा तुझ्या बायकोला सांग गप्प बसायला. तेव्हा अभिजित म्हणतो की हो आई, काळजी करू नकोस. तितक्यातच आता रागिनी म्हणते की बरं अभिजित सांग, तो तांडेल काय त्याचा छडा लावला का? तेव्हा अभिजित म्हणतो की आई, त्याला धाकट्या आईच्या धक्क्यावर नेलंय, वेळ बघून व्यवस्थित त्याचा काही तो कार्यक्रम करणार आहेत. मग रागिनी म्हणते की देव करो आणि असंच हो, लवकरात लवकर या तांडेल प्रकरणातनं सुटका मिळू दे रे देवा. तितक्यात आकाश येतो. आकाश म्हणतो की भूमी कुठे आहे? आणि आजी देखील येते आणि म्हणते की भूमी कुठे आहे? तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हे काय चाललंय तुमचं? सकाळी सकाळी तुम्ही त्या भूमीच्या नावाचा दोषा का लावलाय? तितक्यात मानसी येते आणि म्हणते की भाऊजी, भूमिताई नाही आहे, सकाळी सकाळी ती महत्त्वाच्या कामाला बाहेर पडली. तेव्हा आकाश म्हणतो की काय? मला काहीच बोलली नाही ती. तेव्हा मानसी म्हणते की भाऊजी, ॲक्च्युली तुमची सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्स चालू होती ना, म्हणूनच तिने तुम्हाला काही सांगितलं नाही. माझ्याजवळ ती निरोप देऊन गेली आहे. त्याच वेळेला आता तो म्हणतो की मग आता मला ऑफिसला जायचे, भूमी मला काही दिसणार नाही. त्याच वेळेला आता आजी म्हणते की बरं आकाश, येऊ दे तिला, बघतेच मी तिला, चांगलेच कानूपट्टे तिचे. तेव्हा तो म्हणतो की नाही आजी, भूमीला काहीच करायचे नाही माझ्या. तेव्हा ती म्हणते की अरे, माझ्या नातवाला त्रास देते म्हणजे काय? तेव्हा आकाश म्हणतो की अगं असं काही नाही आहे, बरं मी निघतो आता. तेवढ्यातच आता मानसी म्हणते की चला मग मी पण नाश्त्याची तयारी करते. आणि मग आजी आणि मानसी नाश्त्याची तयारी करायला जातात आणि रागिनी म्हणते की ही सकाळी सकाळी बया भूमी कुठे बाहेर पडली काय माहिती, कुठे गेली आहे ते काहीच माहीत नाही. अभिजित घाबरतो आणि म्हणतो की हा तांडेल निसटला आहे, तो जर सापडला नाही तर आई मला जिवंत गाडणार आहे, काय करावं ना मला काहीच कळत नाही, असं ती विचार करत असते. त्याच वेळेला पौर्णिमा आता मनातच म्हणते की ही भूमी नेमकाच काहीतरी प्रकरणाच्या छडा लावण्यासाठी गेलेली असेल. आणि त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की देव करो आणि भूमीला काही हाती लागायला नको. आणि रागिनी त्यावेळेला तिच्याकडे रागाने बघत असते. तर भूमी आता लोणकरांकडे गेलेली असते. ती म्हणते की लोणकर साहेब, तुमच्याकडे माहिती हवी आहे म्हणूनच मी आली आहे. मी तुम्हाला अगदी नम्र विनंती करते, त्या दिवशी तुम्ही ज्या प्रकारे आमच्या इथे सगळं कारवाई केली ते नेमकं कुठल्या प्रकरणाने केली होती? कारण तुम्हाला माहीत आहे हे सगळे जे काही आरोप लागले होते ते अगदी खोटे आहेत. मग मी तुम्हाला विनंती करते की हे सगळं प्रकरण कोणी केलं आहे याचा प्लीज तुम्ही शोध घ्या ना, किंवा तुम्हाला हे सगळे कोणी करायला सांगितले, ही कारवाई कोणी सांगितली ही प्लीज तुम्ही सांगा ना. त्याच वेळेला आता लगेच लोणकर म्हणतात की नाही, हे सगळं आम्ही तुम्हाला नाही करू शकत रिव्हील, कारण ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. त्याच वेळेला आता लगेच भूमी म्हणते, तुम्ही जे काही बोलताय ना ते मला अगदी योग्यच माहिती आहे. कारण काय ना, तुम्हाला हे जे सगळे तक्रार कोणी केली, हे सगळे कोणी करायला सांगितले हे तर तुम्हाला चांगलंच माहीत असेल, पण तुम्ही ते मला काही सांगत नाही. आणि ही जी काही कंप्लेंट होती ती अगदी पूर्वग्रह दूषित होती, म्हणूनच तुम्ही मला हे सांगायलाच हवं. तेव्हा मग लोणकर भूमीला घाबरवत म्हणतो की तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही हे सगळं मला विचारताय आणि मी हे सगळं केलंय ते मुद्दाम केले असं वाटतंय का तुम्हाला? आणि जर तसंच असेल तर तुम्ही हे सगळे माझ्यावर खोटे आरोप लावत आहात ना, या आरोपाखाली तुम्हाला मी जेलमध्ये देखील पाठवू शकतो. लक्षात ठेवा मिसेस महाजन, तुम्ही माझ्यावर जे आरोप करताय ते अत्यंत चुकीचे करताय. तुम्ही एका ऑन ड्युटी ऑफिसरवर येऊन तुम्ही चुकीचा आरोप केला आहे हे लक्षात ठेवा. त्याच वेळेला मी तुम्हाला हे सगळं करायला अरेस्ट करायला लावू शकतो. त्याशिवाय वरतून माझ्या खूप ओळखी आहेत, तुम्हाला जास्तीची शिक्षा मिळावी असंही मी बघेन. तेव्हा मग भूमी म्हणते की ठीक आहे, खुशाल तक्रार करा, मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आम्ही काहीही केलेले नाही आणि आमच्या कंपनीवर जे काही आरोप लावलेत ते अत्यंत बिनबुडाचे आहेत हे देखील कोर्टात आणि पोलिसांमध्ये सिद्ध केलेलं आहे.
म्हणूनच तुम्ही आता जे काही म्हणताय ना त्याच्यात मला काहीही तथ्य वाटत नाही. या उलट तुम्ही माझ्यावर कारवाई करताय, मीच तुमच्यावर कारवाई करू शकते की तुम्ही जे काही कारवाई केली ना आमच्या ऑफिसवर ती अत्यंत चुकीची केलेली आहे आणि हे कोणाच्या तरी सांगण्यावरून केली हेही लवकरच सिद्ध होऊ शकतं आणि मग तिथेच ते सगळं सिद्ध होईल. तुम्हाला कारवाईला सामोरे जायचे की नाही हे तुम्ही ठरवा. आता तुम्हाला जर मला खरं सांगायचं आहे तर तुम्ही खरं सांगू शकता, अदरवाईज मला ही कारवाई करायला येऊ शकते आणि मीही तुमच्यावरतीच कारवाई करू शकते की तुम्ही आमच्या ऑफिसवर उगीचच आळ टाकला आहे आणि उगीचच हे सगळं केल्यामुळे तुम्हाला ही जेल होऊ शकते. आणि जे राजाराम पटवर्धन आहेत ना तो अत्यंत साधा माणूस आहे, पण त्याच्या ओळखी या वरपर्यंत आहेत आणि तुमच्यासारख्या वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पण ओळखी आहेत. मग बघा तुमचं काय होतं. प्रशांत हा फोनवर बोलतो, आईला सांगतो की आई अगं सारखं सारखं मला कॉल करत राहू नको, नाही तर मी भाज्या काय आणायच्या त्याच विसरून जाईन. मागून तांडेल येतो आणि प्रशांतला म्हणतो की तुझ्या बहिणीला सांग की मला भेटायला. तेव्हा मग प्रशांत म्हणतो की काय सांगू माझ्या बहिणीला भेटायला, तो अत्यंत लबाड माणूस आहेस, अजिबात ती भेटणार नाही. तेव्हा तो म्हणतो की मी तुला खरं खरं सांगतोय, अरे बोट ब्लास्टच्या मागे कोणाचा हात आहे ते मला माहिती आहे, म्हणून तुझ्या बहिणीला त्या जागेवर भेटायला बोलव असं तो सांगतो. आणि मग आता इथे जिथे रस्ता संपतो तिथे भेटायला बोलव असं बोलल्यावर तो विचार करू लागतो की मला नक्कीच हे काही ताईला सांगितलं पाहिजे. आणि प्रशांत त्याचा पाठलाग करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की काही गुंड हे तांडेलच्या मागे आहेत आणि तांडेलला पकडण्यासाठी त्यांची झटापट चालू आहे हे सगळं त्याच्या लक्षात येतं. आणि त्यानंतर तो सगळ्यांच्या मागे मागे जायला लागतो आणि प्रशांत म्हणतो की हे सगळं काय चालू आहे, हे लोक तांडेलला इतकं का पकडण्यासाठी आतुर झालेत, मला हे सगळं प्रकरण ताईला सांगितलंच पाहिजे, त्याशिवाय काही खरं नाही. आणि म्हणूनच मग आता भूमी ही त्या सरांना सांगते की ठीक आहे लोणकर साहेब, तुम्हाला सांगायचं नसेल की हे सगळं कोणी केलं आहे किंवा तुम्हाला हे सगळं कोणी कारवाई करायला लावली तर चालेल, मी जाते, तुम्ही फक्त आता कारवाईसाठी तयार राहा आणि आपण कोर्टात भेटू असं म्हटल्यावर लोणकर म्हणतो की 1 मिनिट मिसेस महाजन थांबा. तेव्हा भूमी आता हसते आणि मग मागे जाते. तेव्हा ते म्हणतात की मी सगळं सांगतो, ही सगळी कारवाई करायला मला सांगितली होती ती भानुशाली वकिलांनी. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे, मला पूर्ण सांगा हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलं. तेव्हा तो म्हणतो की मला हे सगळं करायला ॲडव्होकेट भानुशाली यांनी सांगितले आणि त्यांनी मला तसे मुद्देही दाखवले होते आणि त्यांनी असे मुद्दे हायलाईट केले जे मला कायदेशीर बाबीने योग्य वाटले. खरं तर मी यासाठी पैसे वगैरे काही घेतले नाही. हा ॲडव्होकेट भानुशाली हा अगदी जेन्युइन आणि खरा माणूस आहे, चांगला वकील आहे आणि म्हणूनच त्या वकिलाचं ऐकून मी तुमच्या इथे कारवाई केली. तेव्हा भूमी म्हणते की हो, भानुशाली वकील जो तुम्ही चांगला आहे म्हणताय ना तो सध्या जेलमध्ये आहे. बरं असू दे, आता मला सांगा की त्याच्याचबरोबर आणखी कोणी तुमच्याबरोबर सामील होतं का. तेव्हा तो म्हणतो की नाही, आणखी तरी कोणी सामील नव्हतं. भूमी म्हणते की जरा मेंदूवर ताण द्या आणि नीट आठवण्याचा प्रयत्न करा की कोण होतं आणखी तुमच्याबरोबर. तेव्हा तो म्हणतो की हो, मला एका बाईचा 2 वेळा कॉल आला होता पण तिचं नाव मला माहिती नाही. तेव्हा मग ती म्हणते की मग तुम्ही कशाबद्दल बोललात त्यांच्याशी. तेव्हा तो म्हणतो की केस संदर्भातच, पण त्यांचा नंबर आहे माझ्याकडे, हा नंबर तुम्ही बघू शकता. तेव्हा भूमी तो नंबर बघते आणि म्हणते की हा तर आत्याचा नंबर नाही आहे, पण मी नोट डाऊन करून घेते, हा उपयोगाला पडू शकतो. म्हणून भूमी आता तो नंबर आता नोट डाऊन करून घेते आणि म्हणते की ठीक आहे लोणकर, जर तुम्हाला आणखी कोणी याविषयी काही सांगितलं तर मला तुम्ही नक्कीच कळवा. आता लोणकर म्हणतो की हो मॅडम नक्की. आणि मग आता भूमीला अशा प्रकारे लोणकरकडून सगळी माहिती मिळालेली असते आणि ती म्हणते की ठीक आहे लोणकर साहेब, थँक्यू, आता तुम्ही जी काही मदत केली त्याबद्दल आणि कारवाई होणार नाही. पुढच्या भागामध्ये आता तांडेलला ती माणसं मारत असतात त्याच वेळेला भूमी येते आणि म्हणते की चला बाजूला व्हा. आणि त्याच वेळेला भूमी म्हणते की बरं मला सांग तांडेल, हे सगळं कोणी केलं, आकाशला मारण्यामागे कोणाचा हात होता हे सांग. त्याच वेळेला तो म्हणतो की त्याला मारण्यामागे या बोट ब्लास्टच्या मागे तितक्यात आता तिथे एकच व्यक्ती आहे असं म्हटल्यावर तिथून अभिजित येतो आणि अभिजित त्याच्यावर गोळी झाडतो. भूमी म्हणते की तांडेल काय झालं, कोणी केलं हे सगळं. तेव्हा मग आता तो म्हणतो की हे सगळं रागिनी पटवर्धनने केलं. हे ऐकल्यानंतर तिला धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.